नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विविध पदांच्या जाहिराती येत आहेत. त्यातच एक जाहिरात सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जी म्हणजे भारतीय नाणी, स्मारक नाणी, पदकी बनवण्याचे काम करते. तर त्या विभागामध्ये विविध पदांसाठी भरती निघालेली आहे आणि या पदांसाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2026 पर्यंत असणार आहे. तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुम्ही या पदांसाठी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज सादर करू शकता. परंतु ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी या पदासाठी लागणारी शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा फी, निवड पद्धत व अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. आज आपण एकंदरीत संपूर्ण भरती प्रक्रियेचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण भारत सरकार टंकसाळ सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर या ठिकाणी आलेलं आहे, ज्यामध्ये हे जे विभाग आहे मित्रांनो, भारतामध्ये या ठिकाणी नाणी बनवण्याचे या ठिकाणी काम करते. मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा या ठिकाणी या विभागाचे विविध या ठिकाणी डिपार्टमेंट्स इथे देण्यात आलेले आहेत. तर या दिलेल्या विभागामध्ये विविध पदांच्या वॅकन्सी निघालेल्या आहेत, ज्यामध्ये सुपरवायझरचे पद आहे, त्यानंतर ज्युनियर ऑफिस असिस्टंट, त्यानंतर ज्युनियर बिलियन असिस्टंट, हिंदी टायपिस्ट, त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट, त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन, अशी विविध पदे या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर त्या पदांसाठी लागणारी जी काही शिक्षण पात्रता आहे, वयाची अट आहे, एक्झाम फी आहे, अशी सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि या पदांसाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी इथे प्रयत्न करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदभरतीची आपण सविस्तर माहिती थोडक्यात बघणार आहोत. त्याकरता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी वॅकन्सी बाबत माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये टोटल वॅकन्सी किती असणार आहे, कॅटेगरी वाईज वॅकन्सी किती असणार आहे, वयाची अट काय आहे, त्यानंतर पगार किती असणार आहे, अशी सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर सुरुवातीला बघा, सुपरवायझर असायचे पद या ठिकाणी भरल्या जात आहे. या ठिकाणी IGMM म्हणजेच मुंबई या विभागामध्ये या ठिकाणी या पदाच्या 2 वॅकन्सी दिल्या गेलेल्या आहेत. कॅटेगरीनुसार किती वॅकन्सी आहे याची माहिती तुम्ही जाहिरातीमधून घेऊ शकता. 18 ते 30 वर्ष वयाची अट असणार आहे. त्यानंतर पगार बघू शकता 27,600 ते 95,910 या ठिकाणी पे स्केल असणार आहे. त्यानंतर सुपरवायझर मेकॅनिक करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. या ठिकाणी मुंबई आणि नोएडामध्ये या पदाच्या वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत. 18 ते 30 वर्ष वयाची अट असणार आहे. त्यानंतर पगार बघितला तर 27,600 ते 95,910 या ठिकाणी पे स्केल असणार आहे. त्यानंतर सुपरवायझर इलेक्ट्रिकल करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. नोएडामध्ये या ठिकाणी या पदाच्या 2 वॅकन्सी असणार आहे. 18 ते 30 वर्ष वयाची अट लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी मेटालू ग्राय करता या ठिकाणी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. मुंबईमध्ये एक वॅकन्सी या पदाच्या आहे. 18 ते 30 वर्ष वयाची अट आहे आणि पगार बघितला तर 27,600 ते 95,910 या ठिकाणी पे स्केल असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी एंग्रावर स्कल्प्टर आणि मेटल वर्क्स करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. या ठिकाणी हैदराबादसाठी एक वॅकन्सी असणार आहे. वयाची अट 18 ते 30 वर्ष या ठिकाणी लागणार आहे. पेमेंट बघितला तर 23,910 ते 85,570 या ठिकाणी पे स्केल असणार आहे. त्यानंतर ज्युनियर ऑफिस असिस्टंटसाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. या ठिकाणी बघू शकता प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी या पदाच्या वॅकन्सी निघालेल्या आहे. वयाची अट 18 ते 28 वर्ष या ठिकाणी असणार आहे. पे स्केल या ठिकाणी 21,540 ते 77,160 या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर ज्युनियर बिलियन असिस्टंट करता ही रिक्रुटमेंट आहे. पगार या ठिकाणी 21,540 ते 77,160 असणार आहे. या ठिकाणी बघू शकता प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी वॅकन्सी इथे दिलेली आहे. 18 ते 28 वर्ष वयाची अट लागणार आहे. त्यानंतर हिंदी टायपिस्टसाठी ही रिक्रुटमेंट आहे. एक वॅकन्सी इथे दिली गेलेली आहे. वयाची अट 18 ते 28 वर्ष असणार आहे. पगार या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे, तर 21,540 ते 77,160 पे स्केल आहे. या ठिकाणी एक वॅकन्सी आहे. 18 ते 28 वर्ष वयाची अट लागणार
होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता ज्युनियर टेक्निशियन फिटर, ज्युनियर टेक्निशियन अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट, त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन टर्नर, त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन कार्पेंटर, ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रिशियन, त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन गोल्डस्मिथ आणि ज्युनियर टेक्निशियन मेल्टर अशी या ठिकाणी विविध पदे ज्युनियर टेक्निशियनच्या या ठिकाणी आयटीआय बेसिसवर या ठिकाणी निघालेली आहे. त्याकरता जो पगार आहे 18,780 ते 67,390 या ठिकाणी असणार आहे. संबंधित ट्रेडमध्ये या ठिकाणी तुमचं आयटीआय झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता. त्यानंतर प्रत्येक पदासाठी या ठिकाणी किती वॅकन्सी आहे याची सुद्धा माहिती दिलेली आहे. टोटल मित्रांनो 94 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर ज्युनियर टेक्निशियनसाठी वयाची अट बघितली तर 18 ते 25 वर्ष वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. या ठिकाणी काही नोट्स इथे वॅकन्सी बाबत इथे देण्यात आलेलं तर बघू शकता मित्रांनो. ही जी वॅकन्सी आहे, जी काही वॅकन्सीची जी संख्या आहे मित्रांनो ती प्रोव्हिजनल टाईपची आहे, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची आहे. तर या ठिकाणी वॅकन्सीमध्ये वाढ किंवा घट होण्याचे या ठिकाणी चान्सेस असणार आहे आणि ते कंपनीने राखून ठेवलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो दिव्यांग व्यक्तीसाठी काही रिझर्वेशन भारतीय नियमानुसार म्हणजे भारत सरकारच्या नियमानुसार या ठिकाणी काही वॅकन्सी अपंग व्यक्तीसाठी राखून ठेवलेले आहे. तर या ठिकाणी कोणकोणती अपंग व्यक्ती आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये तो व्यक्ती या ठिकाणी मोडत आहे त्याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. जे दिव्यांग व्यक्ती असतील त्यांनी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण या ठिकाणी मोडत आहोत त्यानुसार माहिती घेऊन या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी 94 वॅकन्सी करता विविध पदांसाठी या ठिकाणी या विभागामध्ये निघालेली आहे. त्यानंतर या पदासाठी जी काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया ती कशा प्रकारे असणार आहे, शिक्षण पात्रता कशा प्रकारची आहे याची माहिती इथे देण्यात आलेली. तर सुपरवायझर असायसाठी ही रिक्रुटमेंट निघालेली असून त्याकरता शिक्षण पात्रता बघू शकता या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं या ठिकाणी केमिकल इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा या ठिकाणी तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग बीएससी या ठिकाणी झालेलं असेल, बीई झालेलं असेल किंवा बीटेक झालेलं असेल तर तुम्ही सुपरवायझर असायसाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर सुपरवायझर मेकॅनिकलसाठी रिक्रुटमेंट निघालेली आहे. मेकॅनिकलमध्ये तुमचं इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असेल किंवा तुमचं बीएससी, बीई, बीटेक या ठिकाणी मेकॅनिकलमधून झालेलं असेल तर तुम्ही या दुसऱ्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर सुपरवायझर इलेक्ट्रिकल करता सुद्धा ही रिक्रुटमेंट होत आहे. त्यामध्ये या ठिकाणी तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा या ठिकाणी बीएससी, बीई, बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रिकलमधून तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करू शकता. त्यानंतर सुपरवायझर मेटॅलुगरी करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. या ठिकाणी मेटॅलुगरीमध्ये तुमचा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असेल, बीएससी, बीई किंवा बीटेक या ठिकाणी या संबंधित ट्रेडमध्ये झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी 4थ्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर ज्युनियर ऑफिसर्स असिस्टंटसाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. तर त्याकरता शिक्षण पात्रता कशा प्रकारची लागणार आहे तर बघा या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्या शाखेची पदवी तुमच्याकडे असेल आणि त्यासोबत या ठिकाणी इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट आणि हिंदी 30 शब्द प्रति मिनिट या टायपिंग स्पीडचा डिप्लोमा तुमच्याकडे असेल तर तुम्ही या 5व्या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहात. त्यानंतर ज्युनियर हिंदी टायपिस्ट करता ही रिक्रुटमेंट होत आहे. त्याकरता शिक्षण पात्रता या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि हिंदी 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीडचं डिप्लोमा तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहात. त्यानंतर टेक्निकल कंट्रोल या विभागामध्ये ज्युनियर बुलियन असिस्टंट करता ही रिक्रुटमेंट होत आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट आणि हिंदी 30 शब्द प्रति मिनिट या टायपिंग स्पीडचा डिप्लोमा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही 8व्या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहात. त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट करता ही रिक्रुटमेंट होत आहे. सायन्स बीएससी मधून बॅचलर डिग्री झालेला असाल केमिस्ट्री हा विषय घेऊन आणि त्यामध्ये 55% गुण तुमच्या या ठिकाणी असेल तर तुम्ही या 9व्या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहात. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता टेक्निकल ऑपरेशनची या ठिकाणी पदे देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ज्युनियर टेक्निशियन फिटर, त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन केमिकल प्लांट, ज्युनियर टेक्निशियन टर्नर, ज्युनियर टेक्निशियन कार्पेंट्री, ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रिशियन, त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन गोल्डस्मिथ, ज्युनियर टेक्निशियन मेल्टर अशी विविध पदे या ठिकाणी टेक्निकल ऑपरेशनमध्ये दिलेली आहे. तर या पदांसाठी संबंधित ट्रेडमध्ये या ठिकाणी तुमचा आयटीआयचा डिप्लोमा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहात. तर दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये तुम्ही या ठिकाणी आयटीआय झालेला असाल आणि तसं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहात. अशा प्रकारची ही रिक्रुटमेंट आहे मित्रांनो विविध पदांसाठी आणि या पदांसाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर या ठिकाणी थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो काही महत्त्वाचे कंडिशन या ठिकाणी देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी काही महत्त्वाच्या तारखा इथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये अर्ज सादर करण्याची तारीख, त्यानंतर ऑनलाईन फी भरण्याची तारीख, त्यानंतर या ठिकाणी
जी काही वेबसाईट आहे ती लिंक या ठिकाणी बंद होण्याची तारीख म्हणजेच या ठिकाणी जी शेवटची तारीख आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अशा महत्त्वाच्या तारखा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर या तारखानुसार ही भरती प्रक्रिया इथे पूर्ण केल्या जाणार आहे. तर 28 मार्च ते 27 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही या पदासाठी ऑनलाईन अर्ज इथे सादर करू शकणार आहात. तर अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया इथे पूर्ण केल्या जाणार आहे. त्यानंतर अप्पर एज लिमिट उमेदवारांकरता जे एज रिलॅक्शन कॅटेगरीनुसार लागू असणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, SC ST उमेदवारांकरता 5 वर्ष, OBC करता 3 वर्ष, त्यानंतर अपंग व्यक्ती करता या ठिकाणी बघू शकता एज रिलॅक्शन कशा पद्धतीने लागू आहे त्याची सर्व माहिती इथे देण्यात आलेली असून त्यानुसार तुम्ही या पदाकरता अर्ज सादर करू शकता. त्यानंतर एक्झामिनेशन फी या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे तर जनरल, OBC, EWS कॅटेगरीतील उमेदवारांकरता 1,000 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. तर SC ST अपंग व्यक्तीसाठी 200 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला ही ऑनलाईन फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्याकरता तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, भीम UPI इत्यादी माध्यमांचा वापर करून ही एक्झाम फी या ठिकाणी भरू शकता. त्यानंतर या पदासाठी जी काही सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे आहे त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर बघू शकता सुपरवायझर पदासाठी जी काही सुपरवायझर या ट्रेडमध्ये जी काही पदं आहेत त्या पदानुसार या ठिकाणी तुमची एक्झाम इथे घेतल्या जाणार आहे. टोटल 150 गुणांची 150 प्रश्नांसाठी ही एक्झाम या ठिकाणी असणार आहे. टोटल टाइम जो आहे तो 120 मिनिटाचा या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर इंग्रावेअरची जी काही पोस्ट आहे त्याकरता सुद्धा या ठिकाणी 150 प्रश्नांची 150 गुणांसाठी एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. 120 मिनिटाचा टायमिंग या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट, त्यानंतर या ठिकाणी बघू शकता जे काही ज्युनियर टेक्निशियन आहे त्याकरता सुद्धा या ठिकाणी ही एक्झाम फी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर या ठिकाणी लॅबोरेटरी असिस्टंट करता 150 गुणांची परीक्षा या ठिकाणी होणार आहे. 150 प्रश्नांसाठी 120 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. त्यानंतर ज्युनियर टेक्निशियनसाठी 120 प्रश्न त्याकरता 120 गुण या ठिकाणी दिला जाणार आहे. 120 मिनिटाचा टायमिंग या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ज्युनियर बुलियन असिस्टंट, हिंदी टायपिस्ट याच्यासाठी सुद्धा 150 प्रश्नांची परीक्षा 150 गुणासाठी 120 मिनिटाकरता या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो कम्प्युटर बेस म्हणजेच CBT पद्धतीने तुमची या ठिकाणी परीक्षा प्रत्येक पदांसाठी या ठिकाणी घेतल्या जाऊन त्यानुसार या ठिकाणी बघू शकता माहिती इथे देण्यात आलेली आहे. जे उमेदवार या ठिकाणी हिंदी टायपिस्ट या पदासाठी अर्ज सादर करणार आहे त्यांची या ठिकाणी एक स्किल टेस्ट होणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT पद्धती मध्ये परीक्षेमध्ये जे उमेदवार या ठिकाणी क्वालिफाय होतील त्यांची हिंदी टायपिस्ट या ठिकाणी ही स्किल टेस्ट कम्प्युटरवरती या ठिकाणी घेतल्या जाऊन त्याकरता निवड इथे केल्या जाणार आहेत. अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस बाबत माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर या परीक्षेमध्ये मित्रांनो कोणत्याही प्रकारचे नेगेटिव्ह मार्किंग नाही आणि संपूर्ण पेपर या ठिकाणी कम्प्युटरवरती या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन केल्या जाणार आहे. सिलेक्शन करता या ठिकाणी क्वालिफाय होण्यासाठी प्रत्येक कॅटेगरीनुसार या ठिकाणी बघू शकता इथे मार्क्स देण्यात आलेले आहे. त्यानुसार माहिती तुम्ही या जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करून तुम्ही ही PDF जाहिरातीबाबत डाउनलोड करून या ठिकाणी ती माहिती संपूर्ण घेऊ शकता. अशा प्रकारे मित्रांनो 94 व्हॅकन्सी करता ही रिक्रुटमेंट सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्याबाबतची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.